2-2.5 वर्षापूर्वी जगभरामध्ये थैमान घातलेल्या कोरोनाचा जो आहे तो नवीन व्हेरिएंट पुन्हा समोर आलेला आहे आणि देशभरामध्ये जे आहे ते कोरोनाच्या या नवीन व्हेरिएंटचे जे आहे ते अनेक रुग्ण सापडतात आणि त्यामुळे केंद्र सरकार असेल आणि राज्य सरकारकडून जी आहे ती खबरदारी घेतली जात आहे। आरोग्य विभागाला अलर्ट राहण्याच्या सूचना करण्यात आलेल्या आणि त्याच पार्श्वभूमीवर अमरावती जिल्हा सामान्य रुग्णालय इरविनमध्ये जो आहे तो एक विशेष वार्ड तयार करण्यात आलेला आहे। राखीव हा संपूर्ण वार्ड आहे आणि या ठिकाणी 15 बेड लावण्यात आलेले सुसज्ज असा वार्ड जो आहे तो तयार करण्यात आलेला आहे। कोरोनाच्या नवीन व्हेरिएंटचे जे काही रुग्ण जर अमरावती जिल्ह्यामध्ये जर आढळले तर त्यांना या ठिकाणी उपचारासाठी दाखल केलं जाणार आहे। आपण बघू शकतो सुसज्ज असा वार्ड आहे। या ठिकाणी जर आपण बघितलं तर ऑक्सिजनची व्यवस्था या ठिकाणी करण्यात आलेली आहे। आपण या ठिकाणी बघू शकतो ऑक्सिजनची व्यवस्था करण्यात आलेली आहे, व्हेंटिलेटरची व्यवस्था करण्यात आलेली आहे आणि सातत्याने या ठिकाणी आरोग्य विभागाचे कर्मचारी असतील, नर्सचा स्टाफ असेल, सातत्याने या वॉर्डवर लक्ष ठेवून आणि या ठिकाणी आपण बघू शकतो फॉगिंग मशीन जे आहेत ते आहेत जंतुनाशक संपूर्ण फवारणी या मशीनच्या माध्यमातून केली जात आहे। 3 ते 4 दिवसांपूर्वी जे आहेत ते हा वॉर्ड तयार करण्यात आलेला आहे। 15 बेडचा संपूर्ण वॉर्ड आहे। ज्या पद्धतीने देशामध्ये नव्या व्हेरिएंटचे रुग्ण आढळले त्यानंतर केंद्र सरकारच्या मंत्रालयात जे आहे ते एक बैठक घेण्यात आली आणि सोबतच राज्य सरकारला जे आहेत त्या सूचना देण्यात आलेल्या आणि राज्य सरकारने जिल्हा पातळीवर जे आहे ते आरोग्य विभागाला अलर्ट राहण्याच्या जे आहेत त्या सूचना दिलेल्या आहेत आणि त्याच पार्श्वभूमीवर आपण बघू शकतो अशा प्रकारे जे आहे ते बेड तयार करण्यात आले आणि सोबतच नागरिकांना देखील काळजी घेण्याचं आवाहन आरोग्य विभागाच्या वतीने करण्यात आलेलं आहे। सोबतच कोरोनाच्या चाचण्या देखील ज्या आहेत त्या आरोग्य विभागाने वाढवलेल्या आहेत। आपण बघू शकतो संपूर्ण नर्सचा स्टॉप आहे, सातत्याने या ठिकाणी लक्ष देऊन आहेत। जे काही वाढलेला सोयी सुविधा लागतात त्याची खबरदारी या ठिकाणी घेतली जाते। नर्सचा संपूर्ण स्टॉप आहे, आपल्या सोबत येतला स्टाफ नर्स आहेत। मॅडम काय सांगणार, कशी तयारी झालेली आहे? आमची तयारी तर पूर्ण झालेली आहे। 2 दिवसापूर्वी वार्ड पण पूर्ण क्लीन झाला आहे, फॉगिंग वगैरे झालेली आहे, बेड वगैरे व्यवस्थित लावले आहे। टोटली 15 बेडचा वार्ड ऑलरेडी तयार झालेला आहे। सेंट्रल लाईन आहे, प्रत्येक बेडला सेंट्रल लाईन आहे, सेपरेट नाही आहे, सेपरेट आहे आणि फॉग मशीन पण आहे, प्लस बायपॅक पण आहे, ओटू वगैरे सगळी सुविधा ओके आहे, सक्शन मशीन वगैरे सगळं। आपण बघू शकतो अमरावती जिल्हा सामान्य रुग्णालयामध्ये जे आहे ते कोरोनाचा जर नव्या व्हेरिएंटचे रुग्ण आढळले तर त्यांना जर या ठिकाणी उपचारासाठी आणले तर संपूर्ण सोयी सुविधा ज्या आहेत ते या ठिकाणी आरोग्य विभागाने तयार करून ठेवलेले आहेत। कॅमेरामन अनिकेत दहातोंडे सह मी स्वप्नील उमप, TV9 मराठी, अमरावती। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।